कुठं असणार आहे? दहा वर्षांनी कुठं असणार तुम्ही? कधी असं थिंकिंग केलं तुम्ही? तर आपण 10 वर्षांनी कुठं असणार आहे याचा काही विचार करत नसतो. तर आपण आज निर्णय घेतोय किंवा आपण ज्या करिअर पाथ मध्ये आहे तर त्याच्यावर आपलं फ्युचर बिल्डिंग होत असतं. आज आपण ज्या नेटवर्क मध्ये राहतोय, जे आपण शिकत असतोय तशा पद्धतीने आपलं डेव्हलपमेंट होत असतं. तर मला सांगा, म्हणजे कोणी सांगू शकता काय की असा बिझनेस करायचा अशी किती जण राहतो जरा की फ्युचर मध्ये 10 वर्षांनी मला काही बिझनेस स्टार्ट करायचा आहे? जरा महत्त्वाचं आहे, व्यवस्थित आहे का? म्हणजे मी इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवणार आहे. म्हणजे मी असं एक तास बोलणार नाही आहे. ओके, ठीक आहे. असं पण थिंकिंग केलं की मला गव्हर्नमेंट जॉब करायचा 10 वर्षांनी, आयएएस ऑफिसर व्हायचं आहे, एमपीएससी मध्ये क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे, इंडियन सर्व्हिसेस मध्ये क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे, असं कोणी थिंकिंग केलं असतं आपलं जरा? ठीक आहे. कॉर्पोरेट जॉब करायचा आहे, म्हणजे कॉर्पोरेट जॉब मध्ये सीईओ लेवलला जायचं आहे, मॅनेजर लेवलला जायचं आहे, असं काय तुम्ही विचार केलाय काय? म्हणजे तुमचे स्वप्न काय काय सांगू शकता काय? 10 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार आहे? बरं, ठीक आहे. आपण एक टास्क घेऊया आता, म्हणजे ऍक्टिव्हिटी घेऊया. सगळ्यांना डोळे बंद करा. आणि इमॅजिन करा की 10 वर्षांनी तुम्हाला कुठं जायचं आहे, काय अचीव्ह करायचं आहे, म्हणजे तुमचं इन्कम लेवल काय असायला पाहिजे, म्हणजे समाजामध्ये रिस्पेक्ट काय असायला पाहिजे, तुम्ही किती पीसफुल असणार आहे आफ्टर 10 इयर्स, तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड काय असणार आहे, स्पिरिच्युअल ग्रोथ तुम्हाला काय करायचे आहे, हेल्थ मध्ये काय डेव्हलप करायचं आहे, वेल्थ मध्ये काय डेव्हलप करायचं आहे. जरा थोडं चिंतन मनन करा. 10 वर्षांनी विचार करा तुम्ही काय करत असणार आहे, तुमच्यासोबत लोक कोण कोण असणार आहे, तुमचा फ्रेंड सर्कल कसं असणार आहे, तुमचे मित्र कसे असणार आहेत. आता 10 वर्षानंतरची सकाळ झाली, डोळे उघडा सगळे. कोणी सांगू शकता की काय आता तुम्ही थिंक केलं त्या 30 सेकंदामध्ये? माहिती असं द्या, म्हणजे कोणाला शेअर करायचं असेल. माहिती असेल आणि महत्वाचं आहे, जरा तुमच्यासाठी चाललेलं आपोआप बोलू नका. स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. गप्पा नंतर आयुष्य उपयोगाला येत नाही म्हणून 2 वेळा सांगितले. काय गप्पा मारायचं, माईकवर मारायचं. अरे काय तुम्ही इमॅजिन केलं काय? आपण झोपला होता 10 सेकंद. सांगा. काय नाही, सक्सेसफुल इंजिनियर होणं. हा, आणि जे आपल्या जवळपासचे चांगले चांगले इंजिनियर्स आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट असणं. ओके थोडे सर्वांचे मशिनरीज घेतलेलं असणं. ओके ओके ओके. बाकी आणि तुम्हाला शेअर करायचं काय? जरा त्यांचं हे घ्यायचं, ते विद्यार्थी बोलते त्याचं. मी 10 वर्षानंतर मला या स्थितीत बघतोय की फक्त आजीविकापुरतं मला जे काय असेल ते नोकरी वगैरे, त्याच्यानंतर मी सुखी आणि समाधानी जीवन जगतोय असं मी अनुभव करतो. ओके ओके ओके. जास्त या दगदगीच्या जीवनापासून बाहेर जाऊन थोडस शांततेचं जीवन जगायचं, ते तुम्ही म्हणजे इमॅजिन केलं तर फक्त आजीविका, फक्त आपल्या आजीविकेपुरतं जे काय असेल जॉब वगैरे नोकरी असेल ते करत आहे. बाकीचं जे आहे ते शांतताने जीवन. ओके ओके. आणि कोणाला शेअर करायचं आहे? आणखी कोणाला शेअर करायचं आहे? ठीक आहे. आपण नमस्कार. कालच मी इंटरव्ह्यू पूर्ण केलेला आहे आणि काल
त्यापासून विचार करतो की पुढे आता एमबी करून काय करायचं ओके, मला ओके. फ्युचरमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा बिझनेस करायचा आहे. ओके. त्यामुळे मी 10 वर्षांचा अभ्यास केला की 10 वर्षांमध्ये माझे हॉटेल कुठे असतील किंवा माझी लाईफ कशी असेल त्याचा ओके. विचार केला आणि माझे ओके. फ्रेंड सर्कल कसा असेल हा. किंवा मी इन्व्हेस्टमेंट करून मी पुढे ग्रो कसा करू शकतो किंवा माझे जे फ्रेंड सर्कल कसा ग्रो होईल किंवा माझी फॅमिली कसा ग्रो होईल हा मी विचार केला, जेणेकरून माझ्याबरोबर माझे फ्रेंड सर्कल आणि फॅमिली सुद्धा ग्रो करेल. आणि आता जसं बघता तुम्ही आता वातावरण खूप बिघडलेलं आहे. पुढचे 10 वर्षात कसं वातावरण असेल किंवा परिस्थिती काय असेल आपण सांगू शकत नाही. त्या मानाने आपण आता विचार करायला पाहिजे आपण 10 वर्षानंतर कुठे असायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. त्याच्यावर आता प्रेझेंट डिपेंड करतो की फ्युचरमध्ये आपण काय बनणार आहे. हा मी विचार केला आता. धन्यवाद. आता आजचा सब्जेक्टच आपला 21st सेंचुरी स्किल. म्हणजे जर 10 वर्षांनी तुम्हाला एखादं एम अचीव्ह करायचं असेल तर त्यासाठी आतापासून तुम्ही काय तयारी करायला पाहिजे त्याच्यावर म्हणजे आज तुम्हाला थोडीशी तुमच्याशी गप्पा मारणार त्याच्या संदर्भात. आता एक स्टोरी सांगणार आहे तुम्हाला की आता तुमचे एक गावात 2 मित्र असतात. तर एक मित्र असतो तो जे डेली रुटीन आहे तर ते फॉलो करत असतो. म्हणजे आता तुम्ही कॉलेज करत असाल, सकाळी उठायचं, कॉलेजला जायचं, परत घरी यायचं, थोडा स्टडी करायचा, एक्झाम प्रिपेअर करायची, एक्झाम द्यायची आणि जे ट्रॅडिशनल मेथडनी चालू आहे की परत जॉबसाठी जे प्रिपरेशन आहे तर ते प्रिपरेशन करायचं. किंवा ठराविक मुलांच्या डोक्यात असतं की मला IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते प्रिपरेशन करतो आपण. त्यानंतर IIT ला ऍडमिशन घेतो, ग्रॅज्युएशन पूर्ण करतो, त्यानंतर कन्व्हेन्शनल मेथडनं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब लागतो. म्हणजे अशी पद्धत आतापर्यंत चालत होती. तर स्किलचा फॅक्टर कधी येत नव्हता की ऍडिशनल स्किल तुम्हाला रिक्वायर्ड आहे तर हा पार्ट कधी येत नव्हता. जर आता तुम्हाला आफ्टर 10 इयर्स मध्ये मोठ्या लेवलला जायचं असेल तर तुम्ही स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर दुसरा मित्र जो होता ना तो ऍडिशनल गोष्टी करायचा. म्हणजे नवीन काही एक्झिबिशन्स असतील, काही लेक्चर्स असतील तर ते अटेंड करायचं आणि त्याच्या सेक्टरमध्ये त्याच्या म्हणजे त्यानं जे करिअर डिसाईड केलंय तर तिथं कुठे इम्प्लिमेंट काय करायचं. मध्ये तो त्याचा सिस्टीम फॉलो करत गेला. त्यानं घर घेतलं, त्याची EMI चं बर्डन त्याला असायचं. त्यानंतर त्यानं गाडी घेतली, त्या गाडीचे EMI चं बर्डन असायचं आणि असंच अनुरूप लाईफ तो जगत होता. आणि दुसरा मित्र आहे त्यानं 10 वर्षानंतर त्यानं 5 वर्षानंतर स्टडी करून 5 वर्षांनी बिझनेस चालू केला आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या आणि तो फायनान्शियली फ्री झाला. जर तुम्हाला 10 वर्षांनी काहीतरी मोठं करायचं असेल आणि जर प्लॅनिंग तुम्ही आधीच केलं तर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकता. तर आता इंडस्ट्री आता कशी चेंज होती तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपले कन्व्हेन्शनल एज्युकेशन सिस्टीम चालू आहे. तर काय करतोय आपण कॉलेजला जातोय, त्यानंतर स्टडी करतोय, एक्झाम देतोय, एक्झाम दिल्यानंतर आपण पास होतोय, 3 वर्षानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट होतोय, तुम्हाला डिग्री मिळते, मग त्याच्यावर तुम्ही इंटरव्ह्यू देताय, जॉबला लागताय. तर अशा पद्धतीने आतापर्यंत चालत होतं. पण इथून पुढे जर तुम्हाला चांगल्या सेक्टरमध्ये जॉब करायचा असेल तर हे स्किल तुम्हाला पुरेसे नाही आहे. जर तुम्हाला ग्रोथ करायची आहे, स्किल एनहान्स करायचं आहे तर हे तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही जॉब करू शकणार आहे. नाहीतर तुम्हाला जे कन्व्हेन्शनल आहे म्हणजे तुमच्या इच्छेविरोधात पुढे जर जॉब करावा लागणार आहे. जर तुम्ही हीच ट्रॅडिशनल सिस्टीम जर फॉलो करत गेला तर तुम्ही मोठ्या गोष्टी अचीव्ह करू शकणार नाही. आता एआय मुळे डिस्ट्रप्शन येणार असेल की लोकांना वाटते की एआय मुळे जॉब जाणार आहे. आपण करू शकताय की एआय मुळे जे आता इंडस्ट्री डिमांड आहे मॅन पॉवरची ती कमी होणार आहे असं किती लोकांना वाटतं. म्हणजे तुमचे किती जर काम आता कमी झाले तर एआय मुळे डिस्ट्रप्शन येणार असं किती लोकांना वाटतं. ठीक आहे, एआय मुळे अपॉर्च्युनिटी वाढणार असं किती लोकांना वाटतं. म्हणजे एक टूल यूज करून आपण आपलं पर्सनल गोल किंवा बाकीचं तुमचं जे लॉंग टर्म लाईफ गोल आहे तुम्ही अचीव्ह करू शकताय असं किती लोकांना वाटतं. ओके ओके. आता इंडस्ट्रियल इव्हॉल्युशन जसं कुंभोज सरांनी सकाळी सांगितलं तसं इंडस्ट्रियल इव्हॉल्युशन होतंय. जर म्हणजे आता 10 वर्षापूर्वी कसं होतं की ज्याला कॉम्प्युटर येतोय तो मुलगा सुशिक्षित. तर आता इथून पुढे काय असणार आहे की ज्याला कोडिंग येतंय, क्रिटिकल थिंकिंग येतंय, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे, ज्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगला आहे तरच तुम्ही सक्सेस होऊ शकताय. तर एआयमुळे काय होणार आहे की आपली जी कामं आहेत ती इझी आणि परफेक्ट होणार आहेत. जर तुम्हाला एआयला प्रॉम्प्ट देता येत नसतील, एआय यूज करता येत नसेल तर तुम्ही सुशिक्षित राहणार नाही भविष्यामध्ये. जर तुम्हाला जॉबमध्ये चांगल्या पोझिशनला जायचं आहे किंवा
बिझनेसमध्ये चांगल्या पोझिशनला जायचं आहे तर हे तुम्ही स्किल अडॉप्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्या जवळ जाऊन त्याची माहिती घेऊन तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. तरी आता 21st सेंचुरी स्किल आहे जसं की कम्युनिकेशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे, डिजिटल लिटरसी आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, लीडरशिप आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, कोलॅबरेशन आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल? तिथे लिहिलं ना याच्यापेक्षा वेगळं कोण काय आन्सर देऊ शकाल? क्रिटिकल थिंकिंग तर आता एआय जे आहे चॅट जीपीटी बरेच जण आपण वापरतोय तर त्याला काय तर प्रॉम्प्ट देण्यासाठी तुम्हाला काहीतरी विचार करावा लागेल ना. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे तर त्यासाठी विचार करावा लागेल. तर ती वैचारिक क्षमता वाढवणे किंवा त्याला योग्य प्रॉम्प्ट देणे तरी क्रिटिकल थिंकिंग मध्ये आपण त्याचं विश्लेषण चांगल्या पद्धतीने करू शकतो. की आता कसं जॉब आहे की तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं तेच फॉलो करायला लागतं आणि त्याच्यावर तुम्ही ती टास्क कम्प्लीट करू शकताय. पण येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे की तुम्हाला असे प्रॉब्लेम येणार आहेत की जे कुठल्या पुस्तकात नसणार आहे. तर तुम्ही त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी असेल तर तुम्ही तुमचा टास्क त्या डे टू लाईफमध्ये कम्प्लीट करू शकणार आहे. तर हे तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. दुसरं आहे कोलॅबोरेशन. आधी कसं असतं की बँकेमध्ये क्लार्क ते तुझं काम करत असणार, कॅशियर त्याचं काम करत असणार. तर आता चेंज होते, हे सगळं ऑनलाईन प्लॅटफॉर्मला चेंज होते. म्हणजे त्यावेळेचे प्रॉब्लेम वेगळे होते, आताच्या येणाऱ्या काळात प्रॉब्लेम वेगळे आहेत. तर त्याला तुम्ही प्रिपेअर राहण्यासाठी तुम्ही ऑफिसमध्ये जर काम करत असाल तर तुम्ही टीम वर्कने काम करायला पाहिजे. म्हणजे टास्क डिवाइड करून घ्यायला पाहिजे. तुमची स्पेशालिटी ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी कोलॅबोरेशन त्या ऑर्गनायझेशन सोबत असू शकतं, मित्रांसोबत असू शकतं, तुमच्या कंपनी सोबत असू शकतं किंवा एखादा फ्रीलान्सर आहे त्याच्यासोबत असू शकतं. तर तुम्हाला 21st सेंचुरीमध्ये जर चांगली स्किल डेव्हलप करायची असेल तर तुम्ही कोलॅबोरेशन करणं गरजेचं आहे. इमोशनल इंटेलिजन्स काय? इमोशनल इंटेलिजन्स बद्दल तुम्ही काय सांगू शकताय? मी इंटरॅक्शन करायला आलोय म्हणजे असं वनवे कम्युनिकेशन नाही करायला आलो. तर थोडं तुम्ही इंटरॅक्ट झाला तर थोडं सेशन चांगल्या पद्धतीने घेता येईल. किंवा या झालेल्या दोन गोष्टीबद्दल पुन्हा काय बोलायचं आहे? इमोशनल इंटेलिजन्स बद्दल तुम्ही काय सांगू शकताय? नाही असं काय तुमचं मत तुम्ही व्यक्त करू शकता. याच्यात बरोबर चुकीचं असं काय पार्ट नाही आहे. मी बोलू का तू बोलू असं ते सगळी सांग. हा बोलायचं मला वाटतं एखाद्याला हा हा त्या भावनिक बुद्धिमत्तेचं थोडंसं आत्ताच्या या जेएनसीमध्ये थोडंसं जास्त त्याचा ऍप्लिकेशन केलं तर ते चांगलं होईल. कारण आताची जी मुलं आहेत अगोदर सगळे ते थोडं जास्त भावनिक होतं. बरोबर. जास्त भावनिक असल्या कारणाने आम्हाला समस्या त्याचे जास्त येतात. हा समाधान कसं करायचं हे आपल्या या घडीला थोडं जास्त हे झालं पाहिजे. आणि ते एकमेव मात्र जर आम्ही स्कूलमध्ये असेल तर ते शिक्षकांच्या द्वारे समावेश झालं पाहिजे. आणि जर आम्ही कॉलेजमध्ये असेल तर तिथे सायकोलॉजिकल जे प्रोफेसर असतात तर त्यांच्याकडून ते झालं पाहिजे. येस येस इमोशनल इंटेलिजन्स हा जो कन्सेप्ट आहे तो मी एक एक्झाम्पल देऊन म्हणजे मला असं समजलं. इमोशनल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन थिंग्सना मी कनेक्ट केलेलं आहे. की एक टेस्ट झाली शाळेमध्ये जी पूर्ण थेरी आहे आणि दोन स्टुडंटचे दोन थेरी पेपर आहेत. एक पेपर आपले म्हणजे ह्युमन बीइंग जो टीचर आहे तो चेक करणार आहे आणि एक पेपर हा एआय चेक करणार आहे. तर ज्याला आपण शिक्षकांना जो एक शब्द वापरतात की अध्ययन निष्पत्ती काय झाली की त्या लर्निंग मधलं ऍक्च्युअल स्टुडंटनं काय अडॅप्ट केलं किंवा त्याच्यामध्ये अडॅप्टिव्ह प्रयत्न काय ग्रास्प केलं ते जो ह्युमन बीइंग टीचर आहे तो ओळखू शकतो. किंवा एक आन्सर आहे की व्हॉट इज द मशीन लर्निंग असा क्वेश्चन आहे आणि एआय कडे देताना सेट आन्सर शीट अशी केलेली आहे पण की जे नोट्स मध्ये 4 पॉइंट आहेत
4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, परंतु ऍक्च्युअल त्याच्या रिलेटेड जे दिलेलं असणार आहे ते त्याचं चेकिंग हा ह्युमन बीइंग टीचर करू शकणार आहे, तो एआय करू शकत नाही. तर हे जे भावना समजून घेण्याची क्षमता आहे ती मानवाकडे, इमोशन्स जे ग्रास्प करू शकतात ते ह्युमन बीइंग, आणि हे इमोशनल इंटेलिजन्स भविष्यात उपयोगाला येतील असं मला वाटतं. येस 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 येस. म्हणजे आता मेन पॉईंट आहे की एआय यूज करण्यासाठीचा जर एआय यूज करण्याचे टूल्स म्हणजे एआय यूज कसं करायचं हेच तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही ग्रो करू शकणार नाही. जसं की तुमच्याकडे ज्याला सर इमोशनलचा जो पार्ट सांगितला तसंच त्याला प्राउंड काय द्यायला पाहिजे, तुमच्या टास्क काय ते कशा कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे हे जर तुम्हाला सांगता आलं तर तुम्ही या टूलचा यूज करू शकणार आहे. तर त्यासाठी आपण हे डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर दुसरं आहे लिडरशिप. तर आता आपण लिडरशिप शिबिरसाठी आलेलो आहे इथं. तर लिडरशिपसाठी बेसिक ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर लिडरशिप, आता एखादा लीडर असेल तर त्याच्याकडे काय काय गोष्टी असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? गुड लीडर आपण कशाला कोणाला म्हणू शकतो? कम्युनिकेशन स्किल. ठीक. नेक्स्ट काय? ओके ओके. म्हणजे प्रॉब्लेम जर असेल तर त्यावेळी आपण सिच्युएशन कशी हँडल करतोय? ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. आणखी काय? ग्रुप मेंबर्स ऐकून घेऊन त्यांना रिस्पेक्ट द्या. लीडरशिप तो असतो हां. जो स्वतःसाठी विचार करून नसतो, हां. पूर्ण ग्रुप टीमचा विचार करतो. Yes, असतो. जे प्रॉब्लेम त्याची कोणकोणते प्रकार ज्याला क्वेश्चनची कमतरता आहे त्याला घेऊन सर्वांबरोबर चालणे म्हणजे लीडरशिप. येस येस. गुड गुड. आणखी काय बोलणार नाही का लिडरशिप? कॉन्फिडन्स. ओके. आणखी टाइम मॅनेजमेंट काय इम्पॉर्टंट आहे का लिडरशिप मध्ये? येस येस. आणखी काय सांगू शकताय? भावनिक परिपक्वता. निर्णय क्षमता. बरोबर. निर्णयाला डिले जर केला तर लीडरने काय होऊ शकतं? ते टास्क काय ती कंप्लीट नाही होऊ शकत किंवा डिले होऊ शकते, चूक होऊ शकते. बाकी आणखी काय सांगायचं लिडरशिप बद्दल? डिसिजन मेकिंग पॉवर. तर एखाद्या तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये एंटरप्रेन्योरशिप मध्ये असू दे किंवा ऑफिसमध्ये असू दे तर तुम्ही लिडरशिप डेव्हलप करायला पाहिजे. जसं की बुक रिडिंग करायला पाहिजे, फ्रेंड सोबत कसं कम्युनिकेट करायचं, किंवा तुम्ही एखाद्या स्कूलमध्ये काम करत असताना, कॉलेजमध्ये काम करत असताना टीमनं कसं काम करायला पाहिजे, एखादी टास्क ती कशी कम्प्लीट करायला पाहिजे, त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. आता घरी जेव्हा आपला कार्यक्रम असतो काय करतो की आपण रॅन्डमली सांगतो की तू हे कर, तू हे कर, तू हे कर. तर तेच तुम्ही लिडरशिप इम्प्लिमेंट केला की तुम्ही घरात सर्वांनी डिस्कस करून एखादा टास्क तुम्ही असाइन केला की हे काम तू करायचं आहे, हे काम तू हे करायचं आहे, असं तुम्ही प्लॅनिंग केला तर ते टास्क तुम्ही कमी वेळात परफेक्टली करू शकता. तर हे लिडरशिपचे जे गुण आहेत ते तुम्हाला 21st सेंचुरी स्किलमध्ये उपयोगात असणार आहे. दुसरा आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर आता काय होतं की तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय रिॲक्ट करता? फॉर एक्झाम्पल आता तुम्ही डे टू लाईफ मध्ये तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आलाय तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय थिंक करता? म्हणजे प्रॉब्लेम तर इग्नोर करता, काय सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता? सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता. सॉल्व्ह करायला ट्राय करून पण तुम्हाला तो सॉल्व्ह नाही, त्या केसला काय करता तुम्ही? सिनियरला विचारता. तर असं बऱ्याचदा होतं की म्हणजे मल्टिपल प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये असतात तर तुम्ही प्रॉब्लेमला प्रायोरिटी कसं देत आहे? म्हणजे आता ऍट अ टाइम मला जर 5 प्रॉब्लेम असतील तर तो प्रॉब्लेम महत्वाचा नसेल तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करताय? म्हणजे मला वाटतं की चुकीचं असू शकतंय. जेन्सी मध्ये काय की जे प्रॉब्लेम आलाय ना तो पोस्टपोन करायला आवडतं. म्हणजे प्रॉब्लेम पासून लांब पडून त्याला दुसरा वे किंवा आपण त्याला बायपास काय करता येते का बघत असतो. तर तुम्हाला लॉंग टर्म डेव्हलपमेंट मध्ये जर तुम्ही प्रॉब्लेम बायपास केला तर तो आताचा छोटा प्रॉब्लेम आहे ना भविष्यात खूप मोठा होऊ शकतोय. त्यामुळे तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात तर ते सॉल्व्ह करायची स्किल पाहिजे. त्याच्यासाठी ज्याचे टूल्स आहेत किंवा ज्याच्या पॉसिबिलिटीज आहेत ज्याच्या तर त्याच वेळी तुम्ही कम्प्लीट करणं गरजेचं आहे. जर त्या प्रॉब्लेमवर तुम्ही म्हणजे टेन्शन घेऊन बसला, स्ट्रेसमध्ये बसला किंवा त्याला इग्नोर केला तर भविष्यात तुम्हाला खूप म्हणजे मोठ्या लेवलला ते फेस करायला लागू शकते. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. अगेन त्यासाठी म्हणजे बुक रिडिंग इम्पॉर्टंट आहे, चांगले पॉडकास्ट बघणं इम्पॉर्टंट आहे, जे चांगले लोक आहेत त्यांना जाऊन भेटणं, त्यांची जर्नी ऐकणं आणि ते कसं कॅच करता येईल त्यासाठी तुम्ही थोडं प्रयत्न करायला पाहिजे. तर त्यानंतर डिजिटल लिटरसी की अगेन पार्ट येतो की आता जे आपण मोबाईल वापरतो, कम्प्युटर्स वापरतो, जे एआयचे टूल्स वापरतो तर ते कसे वापरायला पाहिजेत याचं सखोल ज्ञान देणं आपण गरजेचं आहे. आज काय करतो, जेव्हा प्रॉब्लेम होतो तेवढं सर्च करतो
म्हणजे तेवढंच आपण चॅट जीपीटीला विचारतो किंवा गुगलला विचारतो आणि पुढे जातो. तर ते म्हणजे एकदम डीप लेवलला कसं यूज करता येईल तर त्यासाठी अवेअर होण्यासाठीच आपण नॉलेज घेणं गरजेचं आहे. तर 10 वर्षांनी जर आपण कुठे असणार आहे त्याचं इमॅजिन तुम्ही आता जर लिहून ठेवला तर तुम्ही तुमच्या त्या स्वप्नाला कुठल्या गोष्टी आवडल्या आहेत तर त्यासाठी तुम्ही आतापासूनच डेव्हलप करू शकता. त्या कुठल्या गोष्टी तुम्हाला उपयोगात येऊ शकतात तर ते तुम्ही 10 वर्ष डेव्हलप करून एखाद्या चांगल्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. परत क्रिएटिव्हिटी म्हणजे एखादा आपण बिझनेस करत असतोय एक्झाम देत असतोय तर तेच ट्रॅडिशनल पॅटर्न न यूज करता ते कमी वेळात ऍक्युरेसी वाढवण्यासाठी आपण काय क्रिएटिव्ह करू शकतोय. तर थोडी रिस्क घेऊन काय करू शकतोय काय तर याचं थिंकिंग आपण करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आता समाजाचे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी आपण चिंतन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतोय काय कल्पना येऊ शकतात तर याच्यातूनच नवीन स्टार्टअप आणि नवीन बिझनेस जनरेट होत असतात. तर ज्यावेळी तुम्ही तुमच्याकडे मोकळा वेळ असतोय तर त्यावेळी असला तुम्ही विचार किंवा थॉट प्रोसेस तुमच्या माइंडमध्ये येणं गरजेचं आहे. तर किंवा डे टू डे मध्ये जे प्रॉब्लेम येतात तर ते क्रिएटिव्हली कसं आपण हँडल करू शकतो सॉल्व्ह करू शकतो याच्यावर तुम्ही फोकस देणं गरजेचं आहे. नंतर कम्युनिकेशन जे आता इथे किती लोक आहेत की त्याचे मॅक्झिमम फ्रेंड्स आहेत. आता तुम्ही सकाळी आलाय तर किती जणांची तुम्ही मैत्री केली सकाळपासून असं कोणाची 10+ लोकांना त्यानं कनेक्ट केलंय आणि त्याच्याबद्दल विचारलंय की कुठल्या कॉलेजमध्ये आहे काय शिकतोय त्याच्या आवडी काय काय आहे त्याचं स्वप्न काय काय आहे. जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर लोकांना कनेक्ट करणं गरजेचं आहे. लोकांचे प्रॉब्लेम काय आहेत लोकांचे स्ट्रेंथ काय आहे लोकांचे विकनेसेस काय काय आहेत तर ते तुम्ही डिस्कस करणं गरजेचं आहे. तर कम्युनिकेशन मध्ये तो पार्ट येतो. आणि ज्यावेळी आपण डिस्कशन करत असतो ना त्यावेळी आपल्याला असते की असं बाय डिफॉल्ट असते की थोडं मोठं बोलायची किंवा थोडं रखून ठेवायची सवय असते. तर ती सवय थोडी तुम्ही अवॉइड केली पाहिजे. तर जे रिअल आहे किंवा जे तुम्हाला खरंच करायचं आहे तर पुढच्या व्यक्तीला काही जर मदत करायचं असेल तर तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतो. तर ते तुम्ही इग्नोर केलं पाहिजे. मोठं बोलणं किंवा काही गोष्टी लपवून ठेवणं. जर तुम्हाला भविष्यात चांगलं सोल्युशन पाहिजे असेल तुमच्या टीचरकडून मेंटॉरकडून मित्राकडून रिलेटिव्हकडून तर ते गोष्टी तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे. तर कम्युनिकेशन स्किल हा पार्ट त्याच्यामध्ये येतो. तर तुम्ही ते इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये असं काय की तुम्हाला काय त्यातला कुठला पॉईंट मी कळाला नाही असा कुठला पॉईंट आहे याच्यामध्ये. ओके नेक्स्ट. जे आता लास्टला आपण जे डिस्कस केलं ना तर तोच पार्ट परत आहे की जर तुम्हाला चांगल्या लेवलला कुठल्या पण सेक्टरमध्ये जर चांगल्या लेवलला जायचं असेल तर हे स्किल तुम्ही इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे आता जरी असतील तर इम्प्रुव्हमेंटला करायला पाहिजे आणि नसतील तर तुम्ही त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे काही जे आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही तर त्याच्यावर थिंकिंग करून तुम्ही त्याच्यावर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकताय जर तुम्हाला काय घ्यायचं असेल. आता इंडस्ट्री रिव्हॉल्युशन काय होते मी सांगतो तुम्हाला की आता कसं असायचं की आपण कॉलेजमध्ये जेव्हा शिकलेलो असतो त्यावेळी प्रॅक्टिकल मशीन्स सगळे अवेलेबल असायचे. म्हणजे प्रत्येक जर इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही असाल किंवा सायन्स मध्ये असाल तर फिजिक्स लॅब असायची केमिस्ट्री लॅब असायची तर फिजिकली तुम्ही प्रॅक्टिकल करत होता. तर आता रिव्हॉल्युशन काय होतं की ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी. तर याच्यामध्ये तुम्हाला ते रियालिटीमध्ये तुम्ही गेम खेळायला जे गॉगल असतो मोठा त्यामध्ये तुम्हीच तिथे असा फील होतं. जर आताचे लॅबोरेटरीच्या जे इंडस्ट्रीज आहेत ना ते AR VR मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे तुम्हाला काय गोष्ट एक्सपिरियन्स करायची असेल तर तुम्हाला ते मशीन असण्याचीच गरज नाही. ते 3D डिझाईन मध्ये बनवू शकतो आपण आणि तो गॉगल वेअर करून त्या टास्क आपण कम्प्युटरच्या सहाय्याने फील करू शकतो. जसं एक्झाम्पल द्यायचं असतं तर सायन्समध्ये आपण प्रोजेक्ट करत असतो की एक जार असतो त्याला आपण हीट देतो. हीट ज्याच्यावर त्याचं स्टीम मध्ये रूपांतर होतं तर ते तुम्ही त्या गॉगलमध्ये फील करू शकता की तुम्ही जार घेतला त्यामध्ये वॉटर टाकलाय परत तुम्ही खाली त्याला हायर केलंय आणि त्यानंतर त्याची स्टीम होते. तर हे त्याच्या फिजिकल कुठल्या इन्स्ट्रुमेंटची गरज नसून सुद्धा त्या गोष्टी हँडल करू शकताय. जसं की आता फ्लाईटची जी ट्रेनिंग असतं तर प्रत्येक फ्लाईट ट्रेनरला फ्लाईट चालवायला दिलं जात नाही. ते पहिल्यांदा सिम्युलेटरवर करतात प्रॅक्टिस आणि त्याचं सर्टिफिकेशन त्याचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट ट्रेनिंगला जात असतात. तर हे ट्रान्सफॉर्मेशन होते. त्या आधी कसं असायचं की फिजिकल तुम्हाला प्रत्येक गोष्टी कराव्या लागत होत्या.
तर आपण AR/VR सिम्युलेशनच्या माध्यमातून ते खूप नेक्स्ट लेवलला आपण आता रिव्हॉल्व होत चाललोय. आणि यामुळे काय होतं की रिस्क कमी होते, कॉस्ट कटिंग होतं, म्हणजे मॅनची पण रिस्क कमी होते, मशीनची रिस्क कमी होते, रिव्हॉल्युशन आता होतंय. अगेन तेच म्हणजे आता आपण मार्कच्या मागे धावतोय की मला मॅक्झिमम मार्क्स मिळवून मला चांगल्या कॉलेजला जायचं आहे, चांगल्या कॉलेजमध्ये परत चांगल्या जॉबला जायचं आहे. जर तुम्ही हे जरी आता थिंक करत असाल तर हे स्किल जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही भविष्यात चांगला जॉब किंवा चांगला बिझनेस करू शकताय. ट्रॅडिशनल मेथडने जर तुम्ही ग्रो केलं तर तुम्हाला तुमच्या मनाचा जॉब मिळणार नाही. म्हणजे कंपनीला जे वाटतं ते टास्क तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याची आवड असू दे, त्याचं पॅशन असू दे नसू दे, तर त्या पद्धतीनं हे आहे. त्यासाठी तुम्हाला स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता अशा पद्धतीनं इंडस्ट्रीमध्ये काम चालतं की आता वर्ल्डवर काय की मला जे जॉबला मी जेव्हा जॉईन करतो त्यावेळी कंपनी मला टास्क सांगते, तर त्या टास्क मी अंडरस्टँड करतो, त्याचं ट्रेनिंग घेतो आणि तेच फॉलो करतो. आता इकडं नवीनमध्ये काय की तुम्हाला टास्क असे असते की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. म्हणजे एखादा कस्टमरचा प्रॉब्लेम असेल किंवा बिझनेसमधला प्रॉब्लेम असेल, बिझनेसमध्ये चॅलेंजेस असतील, ते बँकिंगमध्ये असतील, हेल्थकेअरमध्ये असतील किंवा एज्युकेशनमध्ये असतील, जे काही इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन होते आपल्या त्याच्यामध्ये, तर तुम्हाला प्रॉब्लेम दिला जाणार आहे आता. म्हणजे तुम्हाला असं कुठलंही बँकेसारखं काम किंवा तुम्हाला एक स्लिप आली, अमाऊंट टाकायची, एंटर दाबायचं, पुढे जायचं आहे, असं SOPचं भविष्यात काम नसणार आहे. तुम्हाला प्रॉब्लेम रिलेटेड वर्क फेस करावं लागणार आहे. तर त्यासाठी सगळे स्किल इम्पॉर्टंट आहे. आता आधी कसं असायचं की ते तुम्ही वन टाइम अंडरस्टँड करून काम करू शकत होता. आता तुम्हाला डेली अपग्रेड होणं गरजेचं आहे. जर तुम्ही अपग्रेड नाही झाला, तर तुम्ही स्वतःला स्केल नाही केला, तर भरपूर मॅन पॉवर अवेलेबल आहे. कंपनी त्याला ऑप्शन शोधणार. जर तुम्ही स्किल डेव्हलप नाही केले तर पुढे नाही जाऊ शकणार. आणि त्यामुळे तुम्ही स्मार्ट व्हायला पाहिजे, तुम्ही टूल्स यूज करायला पाहिजे, तर तुम्ही प्रॉब्लेम आणि तुमच्या जॉबमध्ये तुम्ही सॅटिस्फाय राहू शकताय आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून चांगल्या गोष्टीला जाऊ शकताय. हा एक डिफरन्स आहे. त्यानंतर आधी कसं असतं की इंडिव्हिज्युअल, म्हणजे मी माझं काम करतो, मी माझं तुम्हाला सांगणार नाही, दुसऱ्याचं काही ऐकणार नाही, अशा पद्धतीनं अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी चालतं. आता तुम्हाला विदाउट टीमवर तुम्ही कामच करू शकणार नाही. म्हणजे असे कोणाचे स्वभाव असतील किंवा मला सगळं माझं लपूनच ठेवायचं आहे किंवा मला असं मोठं करूनच सांगायचं आहे, तर तुम्ही आयुष्यात सक्सेस होऊ शकणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही अडॉप्ट करणं गरजेचं आहे. याच्यावरून मला शंका आहे, म्हणजे आता तुम्ही ट्रक्स काढाली नाही किंवा माझं थिंक काय वेगळा याच्या संदर्भात तुम्ही कमेंट करू शकता. आता याच्यात तुम्ही गुगलचा यूज कशासाठी करत होता? असं किती आपल्याकडे म्हणजे तुम्ही किती जण असे आहे की आधी तुम्ही गुगल यूज करत होता आणि तेच क्वेश्चन आता तुम्ही ChatGPT सर्च करताय? असं कोण आहे की आधी तुम्ही गुगलला सर्च करत होता आणि आता ChatGPT सर्च करताय? असे किती जण हात वर करा. म्हणजे तुमचा प्रॉम्प्ट सेम असतो का? म्हणजे आधी गुगलला जे सर्च करत होता ना, तोच प्रॉम्प्ट तुम्ही ChatGPT वर देता आता? तर गुगलवर जी इन्फॉर्मेशन असत्या ती समजून घेण्याची आपल्याकडे तेवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे पाहिजे. म्हणजे तेच अगेन म्हणजे मला जे काय आउटपुट पाहिजे आहे त्यासाठी इनपुट योग्य देणं गरजेचं आहे. तर एआयच्या माध्यमातून जर आपण काम केलं तर त्याची ऍक्युरेसी, त्यानंतर म्हणजे एकदम मोठ्या लेवलला आपण ते काम स्केल करू शकतो, एकदम कमी वेळात एकदम ऍक्युरेट आपण काम करू शकतो. फ्युचरमध्ये सर्टिफिकेट नाही, म्हणजे आता सुद्धा गुगल सारख्या कंपन्या असतील, MNC कंपन्या असतील, तर स्किल बेस्ड हायरिंग त्यांचं असतं. म्हणजे सर्टिफिकेट बेस्ड हायरिंग आता कुठलीच कंपनी करत नाही. तर तुमच्याकडे स्किल किती आहे, तुमच्याकडे क्वालिटीज किती आहे, तुम्ही किती पॅशनेटली काम करू शकता, तर त्याच्यावर तुमचं फ्युचर गोल आहे ते डिसाईड होणार आहे. तर तुम्ही मार्क्स आणि सर्टिफिकेटच्या मागे न लागता तुमच्या स्किल डेव्हलपमेंटवर फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे. तेच अगेन म्हणजे इंडस्ट्रीमधलं थोडं मी तुम्हाला सांगितलं की बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काय चेंज होतोय, हेल्थकेअरमध्ये काय चेंज होतोय, एज्युकेशनमध्ये काय होतोय, मार्केटिंगमध्ये काय होतोय, IT इंडस्ट्रीमध्ये काय होतोय. हे ट्रिमेंडस चेंजेस आता 3-4 वर्षामध्ये होणार आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे चांगलं टिकायचं असेल तर या गोष्टी तुम्ही अडॉप्ट करणं गरजेचं आहे. आधी आपण पूर्वी अशा पद्धतीनं वर्क करत होतो,
की स्टेबल जॉब असायचे, एखादी स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लॉंग टर्म त्या जॉबवर काम करू शकत होता. त्यानंतर मॅन्युअल वर्क असायचं, जास्त काय ऑटोमेशन नसायचं, रिपोर्टिंगचा पार्ट म्हणजे तुम्ही जे राईट कराल तेच असायचं. आता सगळं ऑटोमेशनवर आलं, म्हणजे ट्रॅक तुम्ही जे वर्क करताय तर ते सगळं तुमच्याकडे रेकॉर्ड होत असतं. त्यानंतर फिक्स्ड रोल्स असायचे. आता मल्टी स्किल पर्सनला प्रायोरिटी असणार आहे, त्याच्याकडे मल्टिपल स्किल्स आहेत तर त्या लोकांना आता प्रायोरिटी असणार आहे इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना. नेक्स्ट अगेन तेच पार्ट मी सांगितलेलं आहे. तुम्हाला कुणाला जर पिक्चर घ्यायचा असेल किंवा राईट करायचं असेल तर करू शकता. AI टूल्स ChatGPT सोडून काय काय सांगू शकताय? आता असं याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेत ना, असं AI रिअल लाईफमध्ये कुठे यूज केलं जातं? काय कोणी एक्झाम्पल देऊ शकता? मी आता एक्झाम्पल दिले, हेल्थकेअरमध्ये AI डायग्नोस्टिक आहे, ई कॉमर्समध्ये प्रोडक्ट सजेशन आहे, बँकिंगमध्ये फ्रॉड डिटेक्शन आहे, एज्युकेशनमध्ये पर्सनल लर्निंग किंवा LMS वगैरे आपण प्रोव्हाइड करतो, टेक्नॉलॉजीमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आहेत. तर अशी कोणती टेक्नॉलॉजी तुम्ही सांगू शकता काय की याच्यामध्ये नाही आहे आणि आता आहे मार्केटमध्ये? असे काही एक्झाम्पल देऊ शकताय? काय? डिझायनिंग. ओके, ग्राफिक डिझायनिंग. हां 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 ओके. ऍग्रिकल्चर आहे. आणखी शेअर मार्केटमध्ये काय यूज होतो एआयचा? एआय मध्ये सुद्धा आता स्टॉक अनालिसिस करण्यासाठी एआय टूल चालू आहे. म्हणजे ज्या स्टॉकचा पी रेशो जास्त आहे किंवा ज्याचा चार्ट चांगला आहे तर ते तुम्ही एआय मध्ये टेक्नॉलॉजी आणली आहे. तर या म्हणजे दिवसेंदिवस किंवा खूप कमी वेळात ग्रो होणार आहे तर त्याची तुम्ही सवय करून घेणं गरजेचं आहे. मग अशी जर मी तुम्हाला सांगितलं की आता मला एखादा फ्लॅट बनवायचा किंवा फ्लॅट सेल करायचा आहे तर मी ह्या AR VR मध्ये तो डिझाईन करून ठेवू शकतो आणि जो कस्टमर आहे तर ते फील करू शकतो. सिम्युलेशन आहे. तर आता जे आहे की मला प्रत्येक गोष्टीचं प्रोटोटाईप बनवायलाच पाहिजे असं काही नाही, ते डिझाईन मध्ये सुद्धा मी कस्टमरला दाखवू शकतो. तर याच्यामध्ये स्कोप चांगला आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणाला करिअर करायचं असेल याचं डिझायनिंग कसं करायचं किंवा तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनं याचा तुम्ही बिझनेस सुद्धा ओपन करू शकताय. जसं की आता बऱ्याचशा रिअल एस्टेटमध्ये बिल्डिंग चालू असतात तर त्यांच्याशी कोलॅब करून तुम्ही त्यांना डिझायनिंग करून देणं, तर अशा पद्धतीने बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला फ्युचरमध्ये आहेत. किंवा इंडस्ट्रीमध्ये कॉलेजमध्ये जे लॅब्स आहेत तर मॅन्युअल लॅब्समध्ये जे आपण इन्स्ट्रुमेंट आणू शकत नाही ते डिझाईन करून तुम्ही कॉलेजला प्रोव्हाइड करू शकता. तर अशी पण काय आयडिया कोणाच्या डोक्यात आहे की ते डिझाईन करून मी बिझनेस करू शकतोय. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं, स्कूल लॅबचं एक्झाम्पल दिलं, रिअल एस्टेटचं एक्झाम्पल दिलं. हेल्थकेअरमध्ये सुद्धा एखाद्या पेशंटची कंडिशन ज्या एक्सरेवर किंवा MRI वर असते ती AR VR मध्ये आपण बघू शकतो. असं तुम्हाला काय एक्झाम्पल सुचतंय काय की इकडे मी AR VR यूज करू शकतो? कार मॉडेलिंग, कारमध्ये आपण करू शकतो. आणखी असं सेक्टर मधला सांगू शकता की जसं हेल्थकेअर आहे, एज्युकेशन आहे, ऑटोमोबाईल आहे, असं कोणतं सेक्टर तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत? इंजिनिअरिंग. ओके, इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी इंडस्ट्रीज आहेत तर जे एम्प्लॉयना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात तर त्याचं डिझायनिंग आपण AR VR च्या माध्यमातून त्या ट्रेनर्सना देऊ शकतो. रोबोटिक्स बद्दल काय डिस्क्राईब करू शकते का? रोबोटिक्स म्हणजे काय आहे? असे काय तुम्ही रिअल एक्झाम्पल बघितलं, रिअल लाईफ एक्झाम्पल रोबोटिक्सचे? तर आता ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. म्हणजे रोबोटिक्स मध्ये असेल, ड्रोन मध्ये असेल, एरोनॉटिक्स मध्ये असेल. एक्झाम्पल पण देऊ शकाल? रोबोटिक्स एक्झाम्पल रिअल ऍप्लिकेशन, रिअल टाइम ऍप्लिकेशन. काय मोठ्या चप्पल? ओके ओके ओके.
तो काय यूज केला असेल कशासाठी? ओके ओके ओके. आणखी काय एक्झाम्पल देऊ शकता? असं काय तुमच्या डोक्यात आलं की मला रोबोटिक्स मध्ये असा रोबोट बनवायचा, असं तुम्ही थिंक केलंय की मला या इंडस्ट्रीमधला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याला मला रोबोट बनवायचा आहे, किंवा तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये काय चॅलेंजेस येतात तर ती फेस करण्यासाठी तुम्हाला काय रोबोट बनवायचा आहे? असं काय थिंक केलं तुम्ही? किंवा रोबोट पिक्चर सोडून तुम्ही काय बघितलं का दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे वेल्डिंग रोबोट, पेंटिंग रोबोट? तर आता इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन येते जिथं मॅनपॉवर काम करत होती, ज्या गोष्टीला काम करायला 50 दिवस 50 लोक लागत होती, तेच काम आता एका आठवड्यामध्ये आणि मिनिमम मॅनपॉवर मध्ये होत आहे. तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन काय होती की आधी ते काम करायला जी लोक लागत होती, तर आता ते टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट मध्ये त्याचं जॉब कन्व्हर्जन होत आहे. आधी काय असायचं त्या टास्क आम्ही करत होतो, तर ती टास्क डेव्हलपमेंटसाठी आता मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे. आणि ती टास्क म्हणजे डेव्हलप करायची असेल किंवा ती मॅनपॉवर डेव्हलप करायची असेल तर आगे ते सगळे 21st सेंचुरीचे स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तेच आता पूर्ण जॉब सिस्टीम किंवा स्टार्टअप सिस्टीम चेंज होते. आधीचे प्रॉब्लेम वेगळे होते आणि आता येणारे प्रॉब्लेम वेगळे आहेत. आता सगळे ऍप्लिकेशन आहेत, म्हणजे आपण जे इंडस्ट्रीमध्ये किंवा आता यूज करतो, जे आता आपलं जे आपण वॉक करतो ते आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं, किंवा जसं तुम्ही मगाशी सांगितलं की ॲग्रिकल्चरमध्ये एआयचा यूज भरपूर वाढला आहे, की आता त्या फर्टिलायझरचा आपण म्हणजे पिक्चर क्लिक करून त्याला कोणती ट्रीटमेंट द्यायची ती सगळी प्रोसेस येते. इंडस्ट्रीमध्ये तेच ॲटोमेशन होते, आता खूप सगळ्या गोष्टी ॲटोमेटिक होत आहेत. आता फ्युचर बिझनेस अपॉर्च्युनिटी एक मोठी आहे की सायबर सिक्युरिटी. म्हणजे आता गव्हर्नमेंट सुद्धा सर्च करते की जी यंग जनरेशन आहे तर त्यामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये खूप मोठा इंडस्ट्री आहे. कोणाला आयटी मध्ये पॅशन असेल तर तुम्ही खूप चांगलं 10 वर्षांनी करिअर चूज करू शकतो. की आता तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी फ्रॉड झाला तर किती लोकांमध्ये काय प्रोसेस आहे पुढे, म्हणजे तुमच्या मोबाईलचे काय तर तुम्ही एपीके ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा ऍक्शन दुसऱ्या पर्सनकडे गेला आणि त्याच्यावरून जर तुमचं मिस ट्रान्झॅक्शन झालं तर किती लोकांमध्ये की आपण काय ऍक्शन घ्यायचे. किंवा असं तुम्ही कधी ऐकलंय की असा फ्रॉड झालाय मित्रासंबंध रिलेटिव्ह मध्ये, की असं तुम्ही कधी ऐकलं की सायबर फ्रॉड झालाय, अकाउंट मधले पैसे गायब झाले, दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर झाले? किती लोकांना आयडिया याच्याबद्दल? तुम्हाला सायबर फ्रॉड चालू हे तर किती लोकांना माहिती आहे? तुम्हाला तुम्ही कधी एक्सपिरियन्स केलेलं आहे? तुमच्यासोबत एखादा कॉल आलाय आणि तो काय तर तुम्हाला म्हणजे असं करतोय किंवा तुमचं अकाउंट हॅक झालंय, त्याच्यावर दुसऱ्या लोकांना मेसेज चालले, अकाउंट तुमचं हॅक झालं होतं, मग तुम्हाला प्रोसेस माहिती होती? प्रोसेस माहिती होती काय? हा, तर आता सायबर सिक्युरिटीमध्ये अपॉर्च्युनिटीज काय काय की बऱ्याच लोकांच्या मध्ये हे फ्रॉड होत आहेत, तर त्यासाठी प्रोसेस सिस्टीम नाही आहे. म्हणजे अशी कुठली कंपनी जो पण मेंटॉर नाही आहे, फ्रॉड झाला तरी फर्स्ट स्टेप काय करायला पाहिजे, नेक्स्ट स्टेप काय करायला पाहिजे, ते रिकव्हर कसं करायला पाहिजे, तर याचा स्टडी करून तुम्ही चांगल्या लेवलला बिझनेस करू शकताय. गव्हर्नमेंट पण त्याला फंडिंग करतंय, प्रमोट करतंय. तर तुम्ही अशी आयडिया जनरेट करून ज्यात लोकांचे फ्रॉड होत आहेत ते झाल्यावर काय करायचं किंवा होऊ नये यासाठी काय करायचं, तर अशा तुम्ही आयडियाज किंवा त्यासाठी तुम्ही कंपनी करू शकता किंवा फ्रीलान्सिंग म्हणून याच्यावर काम करू शकताय, ते तुम्ही थिंक करू शकताय फ्युचरमध्ये. तर या सेक्टरमध्ये भविष्यात खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. जॉबमध्ये पण असणार आहे, बिझनेसमध्ये पण असणार आहे, तर तसं तुम्ही थिंक करू शकता. ऍप डेव्हलपमेंट आहे, म्हणजे आता जसं ओला आहे तर ते सुद्धा कार नाही आहे, म्हणजे सगळ्या कार कनेक्ट करून ऍप्लिकेशन बनवलं. तर रिअल लाईफ मध्ये आपले प्रॉब्लेम चालू आहेत, तर त्याच्या प्रॉब्लेमवर तुम्ही ऍप बनवून म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमच्या स्किलने किंवा तुमच्या नॉलेजने ऍप डेव्हलपमेंट करून सुद्धा छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत. आज बिलकुल आले म्हणजे किराणा दुकानात तिकडे जाते, झेप्टो आले, तर असे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी सुद्धा मोठा स्कोप आहे. फक्त तुम्ही ते प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सिम्युलेशन मध्ये मोठा स्कोप आहे. Next.
काय क्वेश्चन आन्सर क्वेश्चन असेल तर विचारू शकता. रोबोटिक्स महत्वाचं फील्ड आहे. तुमच्या जनरेशनसाठी अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स विचारा, नाहीतर कुठेतरी बांगलाला जाणार नाही कम्युनिकेशन काहीतरी असं तुमचे क्वेश्चन किंवा असं मला चॅलेंजेस येतात थिंक करताना किंवा मला डायरेक्शन क्लिअर होत नाही आहे किंवा माझ्याकडे कुठलीच तुम्हाला आयडेंटिफाय होत नाही आहे. माहिती क्वेश्चन्स विचारायचे सगळ्यांनी, महत्वाचं फील्ड आहे हे रोबोटिक्स. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळी डिग्री पासआउट होणार आहे त्यावेळी हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येकाला कमीत कमी एक क्वेश्चन्स असायला पाहिजे या रिलेटेड. ठीक आहे. किती लोक शिबिर झाल्यानंतर थिंक करणार 10 वर्षांनी आपण कुठं असायला पाहिजे आणि त्यासाठी आता पण पुढे सांगू शकतो की 10 वर्षांनी मी म्हणजे मगाशी 30 सेकंदामध्ये हे इमेजिन केलं होतं आणि हे स्किल डेव्हलप करून मी म्हणजे माझं गोल आहे अचीव्ह करणार आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये कोणकोणते जॉब शोधू शकत आहे? म्हणजे बँकिंगच्या सीआयचे कुठे होते सध्या आता आणि कोणकोणते जॉब आता सध्या शोधू शकतात? बँकिंगमध्ये इतर एआय मध्ये आता जे आपल्याला मेल येतात कॉल येतात तर ते आता सगळे एजंटिक एआय होते जे आपण म्हणजे आपल्याला जे प्रॉब्लेम होतात त्यावेळी आपण ऍपमध्ये जाऊन त्या गोष्टी इनपुट टाकतो. मोठमोठे टार्गेट पण हो म्हणजे एकच आहे किंवा जे स्किल्स आहेत म्हणजे आता जे 20% स्किल्स आहे हे जर तुमच्याकडे स्किल नसतील किंवा तुम्ही स्वतःला चेंज करू शकत नाही. बऱ्याचदा मध्ये कॉम्प्युटर आला तर बऱ्याच लोकांनी जॉब स्किप केले किंवा रिझाईन केले. तर आता जी रिसर्चची टेक्नॉलॉजी आलेली आहे जर तुम्ही ते अडॉप्ट नाही केली तर तुमचे जॉब जाण्याचे चान्सेस 100% आहे. गुड इव्हनिंग सर. आता सर एक प्रोडक्ट लॉन्च केलं मी विश पार्टनर प्रोडक्शन म्हणून आहे. आता सर सुरुवातीला मी व्हॉट्सअपवरून ऑर्डर घेत होतो सुवर्णप्राशन, परत लिप बाम, नाईट क्रीम, परत आणि 2-3 प्रोडक्ट्स मतलब आपलं चमनप्राशन आयुर्वेदिक स्टुडंट आहे मी. मग त्याच्यातला चालू केलं सर. आम्हाला ऑफिशियल वेबसाईट वगैरे चालू देत नाही. आता व्हॉट्सअपपर्यंत आम्ही ऑर्डर पोहोचू करतो आणि दिवाळीमध्ये आता उठणं असल्याचं करणार तर लोक वापरतात. मग आम्ही त्यावेळी आम्ही कन्सेप्ट डोक्यात आली की दिवाळीच्या अगोदर आम्ही ॲडव्हर्टायझिंग केलं सोशल मीडिया म्हणजे जे इन्फ्लुएन्सर आहेत ना आयुर्वेदिकचे त्यांच्या थ्रू स्टोरी वगैरे ठेवून की आमच्याकडे उठणे मिळेल असे करून आम्ही तरी पण एक 40,000 पाकिट्स उठण्याचे आम्ही विकलो फुल ऑल सेल. आम्ही 3 जणांची टीम आहे, फाउंडर आणि 2 को फाउंडर. मग आम्ही याच्यात पुढे जाऊन कसं प्रोडक्शन करून आता मी एक नॉर्मल एक डिझायनर आहे तयार करून वेबसाईट तयार करून घेतलो. मग त्यानंतर अजून पुढे आम्हाला प्रोसेस केली ना की आम्ही पुढे जाऊन कसं डेव्हलप करू काय. आता मग तुमचे जे ऑर्डर्स जे क्लोज झाले ते कोणत्या एरियामध्ये आहे? भुसावळ, नाशिक, खानदेश एरिया पूर्ण नाशिक, भुसावळ, जळगाव, औरंगाबाद, लातूर, बुलढाणा, गोंदिया, नागपूर. हे सगळे B2B आणि B2C आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचे काय पार्टनर्स होते का डायरेक्ट तुम्ही कस्टमरला डायरेक्ट आम्ही ऑनलाईन कोर्सवर बुक करून आमच्या मार्फत आम्ही पाठवतो. तर तुम्हाला कसं आहे 2 बिझनेस मॉडेल बिल्ड करायला पाहिजे. एक तर B2C साईड तुमचं कन्व्हेन्शन चालेल आणि B2B ला तुम्ही कनेक्ट करायला पाहिजे. जिथं आपण पोहोचू शकत नाही तर ज्या आता रिसेलर आहेत मोठमोठ्या ब्रँड आहेत त्याच्यावर कोलॅबोरेशन करायला पाहिजे आणि ते स्किल तुम्ही मोठ्या माध्यमातून करू शकताय. जसं ज्या तुम्ही आता एरियात सांगितला त्या एरियामध्ये जे मोठे आयुर्वेदिकची दुकान आहेत किंवा ह्या गोष्टी सेल करतात तर त्याच्यावर कोलॅबोरेशन करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडं काय चेंजेस आणायला पाहिजे तुम्ही किंवा जे फ्लेवर्स आहेत किंवा म्हणजे त्या गोष्टी तुम्ही ऍड केल्यावर कस्टमरला थोडं एक चांगलं फील येऊ शकतं किंवा एक चांगली क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. तर अशा पद्धतीच्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट करून तुम्ही एक्सपोर्टचं पण थिंकिंग करायला पाहिजे की ज्या एरियामध्ये की जे इझिली मला पॉसिबल आहे तर ते थिंग तुम्ही स्केलला ठेवायला पाहिजे. तर तुमच्या जे प्रोडक्ट आहे त्या USP कसा त्याच्यामध्ये ऍड करता येईल
तर त्याच्यावर तुम्ही think करायला पाहिजे. अजून प्रॉपर ब्रँडिंग वगैरे काही केलं नाही. हा. पण नॉर्मल आम्ही व्हॉट्सअप आयडी घेऊन मतलब आमचे ओळखीचे इन्फ्लुएन्सर आहेत हा. ना, त्यांचे जे 20,000 फॉलोअर्स आहेत, 30,000 फॉलोअर्स आहेत, 10,000 फॉलोअर्स आहेत, हा. त्यांच्या मार्फत आम्ही केले की सुवर्णप्राशन हा. मिळेल थोडे जे जे प्रोडक्ट आम्ही 5 ते 6 प्रोडक्ट लॉन्च केले त्यामध्ये ज्यांना ज्यांना ऑर्डर टाकली तर आतापर्यंत आम्ही 20,000 कुठले वगैरे ट्रान्सफर केले. परत सुवर्णप्राशन काही तर 1,000 सुवर्णप्राशन आम्ही नॉर्मल त्यामध्ये भरपूर सारे रिव्ह्यू केले. आता मला ऑफिशियल वेबसाईट काढून त्यानंतर ग्रो करून ऍड्स वगैरे करून म्हणजे नॉर्मल फक्त डिलिव्हरी दोन एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये SEO म्हणून पार्ट असतो की सर्च इंजिन म्हणजे मेन इंडिया असं सर्च केलं की तुमचे प्रोडक्ट आणि सर्च केलं तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी हायर करायला पाहिजे किंवा तुम्ही तुमची टीम बिल्ड करायला पाहिजे. त्याच्यामधून त्याच वेळेला गोष्टी तुम्ही पोस्ट ऍड करायला पाहिजे. त्यानंतर जे SEO आहे जे लोक सर्च करतात तर तिथं तुम्ही तुमचं जे कीवर्ड आहे ते वर येऊ शकतं आणि त्याच्यातून तुम्ही चांगलं स्केल करू शकता. आणि दुसरं म्हणजे पार्टनर मॉडेल तुम्ही पार्टनर आहे एक्झिस्टिंग जे असतात नाही म्हणजे ज्या त्या एरियामध्ये जे सेल करतात ना रिसेलर नाही सर ऑर्डर येते ना व्हॉट्सअप करून कोणतं प्रोडक्ट पाहिजे ना फोटो वगैरे काढून पाठवतो करतो ज्यांचं नाव वगैरे पत्ता वगैरे तुम्ही स्टार्टिंगला सगळ्यात डिजिटल मार्केटिंग एजन्सी हायर करा आणि त्याच्यातून ज्या तुम्ही ऍड करता व्हॉट्सअपवर करताय किंवा या लेवलला करताय तुम्ही चांगल्या लेवलला स्केल केलं तर तुम्हाला चांगल्या क्वालिटी लीड्सवर तुमचा बिझनेस चांगल्यापर्यंत कन्वर्ट होऊ शकतो. तर इन्फ्लुएन्सर करून डिजिटल मार्केटिंग करत आहे. आता माझे फाउंडर्स आहेत त्यांचे 3,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. आता माझा पण सुद्धा ग्रोथ चालू आहे त्यामार्फत मी पोहोचत आहे आणि नवीन एक वेबसाईट करून आता मी स्टार्टअप करतो. किंवा तुम्ही जे आता प्रोडक्ट बनवताय त्याचा कस्टमरला अवेअर करण्यासाठी म्हणजे व्हिडिओज करून तुमचे फॉलोअर्स म्हणजे अपडेट्स किंवा जे काही त्यांना पार्टनर कोलॅबोरेशन म्हणजे त्यानंतर पार्टनर कोलॅबोरेशन म्हणजे त्यांना ओळख देणार ओके व्हिडिओ करा आणि ते टाकणार आणि त्याचे रेट्स तुम्हाला मिळतील. आणि पेड प्रमोशन मध्ये 2 आम्ही केले बाकीचे पार्टनर कोलॅबोरेशन. लीड कॉस्ट त्याला किती आली होती तुमच्या पेड प्रमोशनला? पेड म्हणजे ओळखी होते सर. ओके 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 म्हणजे इन्फ्लुएन्सर होते माझे. ओके ओके इन्फ्लुएन्स यूज केलं. म्हणजे आता आम्ही सर मागच्या 2 महिन्यापासून का विश्वगुरु संवाद औरंगाबाद चालते कोर्टमध्ये जे आमची वैद्य आहेत ना पूर्ण महाराष्ट्र ऑलओव्हरचे आता सर मी आता पुढे 21-22-23 ऑगस्ट लग्नला इंटरनॅशनल आयुर्वेद कॉन्क्लेव्ह आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधून ती कमिटी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राजस्थान गुजरात उत्तराखंड UP MP पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून एकूण 3 लाख डेलिगेट्स येणार आहेत. मोठ्या केजीएम सेंटर लग्नला आहे ना तिथे आयुर्वेदाचे मोठमोठे एक्सपर्ट्स मतलब स्टार्टअप येणार आहेत त्यांचे परत लेक्चरशिप इंडस्ट्री मतलब आयुर्वेदिक म्हणजे कर्म जे कर्म आहेत ना त्यांच्या मार्फत जे करू शकतो आपण त्याचा आम्ही चालू करत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 4 मेंबर आहेत आणि मेडिकल पेजमध्ये तुम्ही अचीव केलंय सगळ्यांनी क्लॅप करा. मला प्रोत्साहन देत नाही म्हणजे करू नको सतत बोलणार करत नाही कारण मला जिद्द करायची जर असेल ना 100% तुम्हाला मेंटरल गायडन्स करून चांगल्या लेवलला स्किल करू शकतो. आणखी काय मला विचारायचं आहे तुम्हाला माहित आहे मला विषय असा आहे की वाढतं डेव्हलपमेंट किंवा 5G असेल 6G असेल त्यावर म्हणजे अॅनिमल्स असतील किंवा आता पक्ष्यांवर जो परिणाम होतोय आता जर हे असंच पुढे वाढत जातात की आता AI आता किती ग्रो होत चाललाय त्याच्यावर आता पक्ष्यांना परिणाम होतोय त्याचा आपल्याला तेच काय त्याच्यामुळे आपल्याला ह्युमनवर काय त्याचा साईड इफेक्ट किंवा होतील का आता पण होतच आहेत ते तर त्यासाठी ट्री प्लांटेशन जे झालं ग्लोबल वॉर्मिंग आहे ज्याला ओझोन लेअरचं डिप्लेशन आहे ते होत आहे पण त्याला ट्रान्सफॉर्मेशन झालंय ज्या का 100 वर्षांपूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता नाही म्हणजे पूर्वीच्या लोकांची स्ट्रेंथ आणि आताच्या लोकांची स्ट्रेंथ टेक्नॉलॉजी अडॉप्ट AI त्या 4 जण काम करत होते की AI नंतर एकच जण काम करतोय त्या गोष्टी म्हणजे असं काय होणार म्हणजे जॉब चेंज होणार आहे म्हणजे आधी जे काम करत होतं ना AI डेव्हलप कोणी केले म्हणजे जॉबची ही सिस्टीम चेंज होणार आहे. आधी जे आपण बुकवर करतो ते कॉम्प्युटरवर करतोय तर आता कॉम्प्युटरवरचं जे काम आधी आपण एक्सेलवर पॉवर पॉईंटवर करतो त्याला AI वर करायला लागणार तुम्हाला त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. AI वर जॉब जाणार नाही जॉबची सिस्टीम चेंज होणार आहे म्हणजे आधीच्या पद्धती जॉबमध्ये वेगळ्या पद्धतीचे जॉब क्रिएट होणार आहे त्यासाठी तुम्ही प्रिपेअर होणं गरजेचं आहे. जॉब जाणार नाही आहे जॉब कन्वर्ट होणार आहे
वेगवेगळ्या सिस्टममध्ये. जॉबचा विषय नाही. हा. प्रिपेअर आपण याच्यासाठी पण व्हायला लागेल की ह्युमनना आपल्याला कचरा म्हणजे प्रिकॉशन्स त्यासाठी दुसरे काय घ्यायला कशाबद्दल प्रिकॉशन चिमणी वगैरे आहेत ना आता, हा, हा. ते घ्यायला लागेल. बरोबर, आता बरोबर. ह्युमनवर त्याचा इफेक्ट व्हायला लागलाय. बरोबर बरोबर. मग याच्यासाठी पुढे आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? आवरमधून निघणारे जे रेंज बरोबर, आहे बरोबर. ते आता सायंटिफिक क्वेश्चन आहे. माझा काय एवढा स्टडी नाही ड्रेस संदर्भात, तर मी परत तुला घेऊन सांगेन.